सर्वांना हरिओम. आज आपण माधवबा कुडाळ शाखेच्या वतीनं इथे योगाभ्यासाला सर्वजण सुरुवात करत आहोत. तर आजच्या प्रथम सत्रामध्ये आपण योगाभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वीच्या ज्या क्रिया आहेत त्या करणार आहोत. योगाभ्यासाला नेहमी सुरुवात करताना आपल्या गुरुला वंदन करावं किंवा इष्टदेवतेला वंदन करायचं आहे. तर प्रार्थनेचा श्लोक हा महत्वाचा. तर चला सर्वांनी प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिओम. आज आपण मानेचे सूक्ष्म व्यायाम बघणार आहोत. मानेची जी मणके आहेत त्या मणक्यामध्ये जे जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्समध्ये आपल्याला सूक्ष्म व्यायामामुळे लवचिकता वाढवता येते. तर चला तर आपण सर्वांनी बघूया मानेचे सूक्ष्म व्यायाम कशा पद्धतीत करतात. सुरुवातीचा व्यायाम आहे मान डावीकडे आणि उजवीकडे वळवणे. हे करत असताना मान डावीकडे आणि उजवीकडे नेताना श्वास सोडायचा आहे आणि मध्यावर आणताना श्वास भरायचा आहे. सोडा, भरा, सोडा, भरा. अशा पद्धती 5 ते 10 वेळा ही क्रिया आपल्याला करायची आहे. क्षमतेप्रमाणे आपण हळूहळू हा अभ्यास वाढवू शकतो. चला तर दुसऱ्या भागाकडे वळूया. यामध्ये मान वर आणि खाली अशा पद्धतीनं व्यायाम करायचा आहे. खाली हलवटी आपल्या ज्या मानेची मुळा कोबण असते तिथपर्यंत दाबायची आहे. त्यानंतर हळूहळू वर उचलत पूर्ण पाठच्या बाजूला टाकायची आहे आणि जास्तीत जास्त वर पाठी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा खाली येताना श्वास सोडत मान खाली आणायची आहे आणि खोबणी अडकवायची आहे. त्यानंतर श्वास भरत पुन्हा वर जायचा आहे. श्वास सोडत मान खाली आणायची आहे. श्वास भरत पुन्हा वर जायचा आहे. यानंतरचा तिसरा प्रकार आपण बघूया. तो आहे टिल्ट किंवा तिरपी मान करणे. यामध्ये आपण आपला जो खांदा आहे त्या खांद्याला आपला कान टेकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढं होईल तेवढ्या प्रमाणात ही क्रिया करायची आहे आणि डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही ठिकाणी करायची आहे. सुरुवातीला आपण डाव्या बाजूला करू. डाव्या बाजूला करत असताना श्वास सोडत आपल्याला कान वळून डाव्या खांद्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा मूळ पदावर येऊ श्वास भरत. त्यानंतर पुन्हा श्वास सोडत उजव्या खांद्याला घ्यायचा आहे. पुन्हा श्वास भरत मध्यभागी यायचा आहे. पुन्हा श्वास सोडत डाव्या बाजूला झुकायचा आहे. श्वास भरत मध्यभागी घ्यायचा आहे. आतापर्यंत आपण 3 क्रिया शिकलो. यापुढे आपण आता चौथी प्रक्रिया बघूया. यामध्ये आपल्याला मान पूर्ण गोल वळवायची आहे. साधकांनी एक गोष्टीकडे लक्ष द्यावं की
हे करत असताना आपले डोळे सुरुवातीला तरी पूर्ण उघडे ठेवायचे आहे. ज्यांना चक्रेचा त्रास आहे त्यांनी ही क्रिया अत्यंत सावकाश पद्धतीनेच करायची आहे. आपण डावीकडून मान वळवायला सुरुवात करणार आहोत. मान जसजशी पाठी जात जाईल तसतसं आपण श्वास भरणार आहोत आणि जशी पुढे येईल तसा आपण श्वास सोडणार आहोत. छातीच्या कोबणीत मान घुसवायची आहे. परत पाठच्या दिशेने पुढे येताना श्वास सोडायचा आहे. पाठी जाताना श्वास भरवत पाठी जायचा आहे. श्वास सोडत पुढे यायचा आहे. आता हीच क्रिया आपण अँटी क्लॉकवाईज करूया, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने. चला, उजव्या बाजूने मान फिरवायची आहे. श्वास भरत पाठी, श्वास सोडत पुढे, श्वास भरत पाठी, श्वास भरत पुढे. अशा पद्धतीने आज आपण 4 मानेचे सूक्ष्म व्यायाम शिकलो आहोत. धन्यवाद.